पुढची बातमी आहे पीक विमा संदर्भातली। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला केली आहे। ओडिशा सरकारने गैरव्यवहारानंतर ही योजना बंद केली होती। या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कोणता निर्णय घेतं हे महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकऱ्याला माहिती न देता सामूहिक सेवा केंद्राचे चालक पीक विम्यासाठी अर्ज करतायत। एक अर्ज करण्यासाठी 1 रुपयाचा खर्च आहे, मात्र अर्ज केल्यावर केंद्र चालकाला 40 रुपये मिळतात। बीड जिल्ह्यात सर्वाधिक बोगस अर्ज आढळलेत, त्यापाठोपाठ परभणी आणि नांदेडमध्ये बोगस अर्ज आढळले। जवळपास 350 कोटींच्या घोटाळ्याची शक्यता वर्तवण्यात येते। एकूण 16,19,850 अर्ज मंजूर झाले, त्यापैकी सुमारे 4 लाख अर्ज हे बोगस निघालेत। दरम्यान 1 रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलंय। जर पीक विमा योजनेबाबत काही बदल करायचे असतील तर आम्ही त्याचा अभ्यास करू आणि तात्काळ कॅबिनेटमध्ये हा विषय मांडू, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एबीपी माझाला दिली। तर पीक विमा योजनेबाबत कृषी मंत्र्यांनी एबीपी माझाला काय माहिती दिली आहे आपण पाहूयात। 1 रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलं। या प्रकरणी काही जणांवर कारवाई देखील करण्यात आली। जर पीक विमा योजनेबाबत काही बदल करायचे असतील तर आम्ही त्याचा अभ्यास करू। आम्ही याचा अभ्यास करू आणि कॅबिनेटमध्ये हा विषय मांडू। दरम्यान यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। उद्या शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त जात आहे म्हणून काही लोकांच्या पोटात दुखायचं का? शेवटी चुका कुठं होत नाही। आता उद्या कोणी म्हणतं की या विभागामध्ये करप्शन आहे म्हणून विभागच बंद करून टाका, असं होतं का? तुम्ही 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी जर गैरप्रकार झाले असतील तर त्याला कडक शिक्षा करा। हा काही मार्ग नाही आहे की सर्व पीक विमा हा विषयच बंद करायचा। मला वाटतं की हे योग्य होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।